देवी, झाला ना जीव शांत? देवी, लाडक्या लेकीला भेटायचं का? अहो असं नाही, तिची लाडकी लखुमाई होऊन चला. असं होय. पर लखुमाई एकटीच जाणार का? धनी म्हणजे सखूचा रंगादादा बी येणार ना? चला आहो, चला चला. सखू, सखू, सखू. बाबाजी नीट बघा हा, सगळं खूप जुने हे दस्तावेज आहेत आणि माझं मन मला सांगतंय यात नक्कीच काहीतरी आहे, नक्कीच. नाहीतर याने हे माझ्यापासून लपवलं नसतं. अगं मनोरमे, पूर्वजांनी लिहून ठेवलेले कागद आहेत बघूस. आणि तुला काय करायचंय? पूर्वजांनी काय केलंय त्याच्याशी आता? हा? आणि पंतांचं काय घेऊन बसलीस? इटुराया इटुराया. यापुढे त्यांना काही सुचलंय कधी? त्यामुळे त्यांनी लक्ष घातलंच नसेल त्याच्यात. बाबाजी अरे काय आता काय छातडावर उभं राहणार का माझ्या? हा? अरे निघा बाहेर जा. बाबाजींनी त्यांना बाहेर हाकललं म्हणजे नक्कीच काहीतरी काळं बेरं सापडलंय. बाबाजी काही सापडलंय? सापडलं? गबाड, गबाड सापडलंय मनोरमे, गबाड. कबाड? वय निस्ती साधी कागद नाहीयेत मनोरमे. खजिना अय्यो, खजिना. लय मोठा खजिना. सोन्या मोत्यांनी भरलेला खजिना अय्यो. साधं वाढ नाही म्हणलं तुला. गबाड आहे, गबाड. पूर्वजांनी दडवून ठेवलेल्या गुप्तधनाचा संदेश आहे यात. बाबाजी 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 हे बघ, हे बघ. जवळ हे गुप्तधन आपल्याला सापडत नाही तवर कुणाला बी काय बी कळता कामा नये मनोरमे, कळलं का? ऐक, पिढ्यान पिढ्या जतन केलेलं हे गुप्तधन अशा एका सुलक्षणी स्त्रीला मिळल जिच्या 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 काय बाबाजी? हा अहो बोला ना, जिच्या काय? शेवटचं कागद होता. मनोरमी, अगं अर्धवट आणलं तू हे. याच्या पुढचं कागद कुठं आहे? अहो नाही बाबाजी, एवढंच मिळालं मला, एवढंच. एवढंच मिळालंय म्हणून कसं चालल? ही सुलक्षणी स्त्री कोण? ती दिसते कशी? तिचं वर्णन करणारा कागद याच्यात असेल ना. मग तो कागद मिळायला नको का आपल्याला? शोध तो मनोरमे. काय बी कर, आकाश पातळ कर, घरातला कोपरान कोपरा शोध, पण याच्या पुढचा कागद आपल्याला मिळायलाच पाहिजे. मनोरमे, तुझ्या लक्षात येत आहे का? आपल्याला कुलूप मिळालंय, आता त्याची किल्ली शोधायची. मनोरमे, खजिना अय्यो खजिना. रांजण भरून भरून सोना, चांदी, माणिक, हिरे, काय काय मिळाल. मोठा खजिना आहे. शोध मनोरमे, शोध. याच्या पुढचा कागद शोध.
ही लय मोठी संधी आहे मनोरमे, गमावून चालायचं नाही. शोध. गुप्तधन 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 बाबाजी. तू चेटकीण आहेस, चेटकीण. तू पक्की बनेल दुष्ट क्रूर चेटकीण आहे, चेटकीण. हे तुझं खरं रूप आहे, हिडीच चटकिणीचं. अगं बाई सखू, अगं अशी अशी कोपऱ्यात काहून बसली आ? काय ग सखू, काय झालं? तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. मी चेटकीण आहे, चेटकीण आहे. माझ्या जवळ येऊ नका. अगं असं काय म्हणती? कोण म्हणलं तुला तू चेटकीन हायस ते? उगा आपलं. कोण म्हणून काय पुसता? समध्यांनी इतक्या वेळा म्हटलं आहे का आता तिला स्वतःला वाटायला लागलाय का ती चेटकीण आहे? नाही नाही, असं काय नाहीये. मला मला नाही का पेटीत बंद केलं होतं आणि ती पेटी जमिनीत पडली होती. तेव्हा मी वाचले ना, आणि त्याआधी मला नदीत बुडवलं होतं. अजून बिया गेलेला नाहीये सखो. तुझ्या या इट्टलाला इसरायचं आणि फक्त एकच नाव घ्यायचं. बोल जय जिंगरोबा, आणि ये जिंगरोबाला शरण, आणि ये जिंगरोबाला शरण, आणि ये जिंगरोबाला शरण. तिथूनही मी परत आले आणि कार्तिकीच्या वेळी मला मला आगीत जाळलं होतं. जय जिंगरोबा! जय जिंगरोबा! तिथूनही मी वाचले. म्हणजे मी चेटकीणच आहे. मी चेटकीण. बाई म्हणून नाही काही, तू विठुरायाची सखी आहेस ना, म्हणून या समध्यातून वाचलीस. त्यानंच तुला वाचवलं असेल. हा, मी सांगतो सखू, तुला रखुमाई मातेनं वाचवलं असन, कारण पंचमहाभूतांवर तिचंच राज्य आहे. तेव्हा तू या पृथ्वीवर जे बी काही करायला आली आहेस ना, ते जोवर पूर्ण होत नाही तोवर अग्नी, पृथ्वी, जल तुझा काय बी वाकडा करू शकत नाही. हा अगं, विठू रखुमाईच्या छत्रछायाखाली आहेस तू. अगं आम्हीच भाग्यवान आहोत की तुझ्या सहवासात काही काळ घालवायची संधी त्या नामासनी दिली. हा, बाय अगं तू चेटकीण नाहीस ग. तू तर वाहत्या नदीच्या पाण्यासारखी निर्मळ आहेस बाळा. या पृथ्वीवानी सोशिक आणि आभाळवानी समद्यांवर माया करणारी हाय. तेव्हा आता मनातनं काढून टाक की तू चेटकीण हायस. हा, होय होय, आणि कसला बी घोर घेऊ नकस, आणि हस बघू. हस. सखूबाई, लुगडं आवडलं ना व? साधच आहे तसं. आणि आता बरं वाटतंय ना माझ्या लेकीला?
हो. वा 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 वा, काय कौतिक चाललंय लेकीच. शिके काही न केस धुतले, उठणं लावून स्वच्छ आंघोळ घातली, आणि आता केस इंचारून गजरा बी माळला. काय सांगू ताई, बरं वाटणारच नाही का? तुमच्या पोटात कशा पायी दुखतंय? तिच्या माहेरची लखुमाई तिला भेटलीये. तिला माय आणि मला लेक, हाय का नाही? आता जशी उमाई तशीच लखुमाई. आ माझ्या पायावर काय पडलं? लखुमाई, तुझ्या डोळ्यात पाणी? यांच्या डोळ्यात पाणी आलं नवं. रंगा दादा, तुझ्या डोळ्यात पाणी? अरे पण काटे माझ्या पायात टोचले होते ना. त्यांचं असंच आहे बघ. तुला जरा दुखलं खुपलं का तुझ्या रंगादादाच्या डोळ्याला धारा लागतात. आव, निघालेत ना काटे? लई काटे रुतले होते, तात्पुरते समजे काढलेत. तात्पुरते म्हणजे पुढल्या वाटावर काटच आहेत म्हणायचं. बर, तुमच्या मायलेकीचं कौतिक जर झालं असन तर सखू, तुझ्या रंगादादाला बी तुला काहीतरी द्यायचंय. हा, खरंच? हे बघ, हे बघ, या औषधीमुळे आहेत. पोटदुखी म्हणू नको, लागलं भाजलं खरचटलं म्हणू नको, डोकेदुखी म्हणू नको, ज्वार समद्यावर आहेत. आता या कधी कुठं आणि कशा वापरायच्या ते मी तुला सांगणार आहे. गरम गरम भाकरीवर लोणी तर टाकायच पाहिजे. काय सखूबाई? आता खा, हा, गरम गरम खा. हा, असं कसं? म्या भरवल्याशिवाय लेक खाणार कशी?
मी जसं माझ्या विठुरायाला लोणी भरवायचे तसं आज माझ्या रंगादादाने मला लोणी भरवलं. तुम्ही दोघं माझे किती कौतुक कराय आणि किती सेवा कराय. उलट मीच तुमची सेवा करायला पाहिजे. पाहिलं, ही लेकीची माया. आणि तिला वाटतंय ती काहीच करत नाही. अगं सखू, तू अष्टव प्रहर श्वासा गणिक आमची सेवा करतेस बाळा. तू जी आमची सेवा करतेस त्यापुढे आमची सेवा काहीच नाही. रंगादादा कुठे हरवलायस? आधी त्यांना इतक्या रात्री वहिनी दादाच्या खोलीत का गेल्या असतील? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मामला चोरीचा दिसतोय, बघायला हवं. महामाया काहीतरी उपद्व्याप करतच असते. आता काय शोधतेय? इतरांना लक्षात येऊ नये म्हणून गुपचूप शोधतेय. म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. काय असेल? नाही 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 नाही, मला कळायलाच हवं. काहीच कसं सापडत नाहीये. काहीतरी सापडायला हवं. इतका जीव खाऊन काय शोधते ही महामाया? वहिनी, काही हरवलंय का? नाही, काही शोधत असाल तर मला सांगा, मी मदत करेन. तुम्ही कावळ्यासारखी नजर ठेवूनच असता का? आणि तुमची कसली डोंबलाची मदत होणार आहे मला? काहीतरी गहाळ करून ठेवाल. जा तुम्ही. माझी कामं करायला मी समर्थ आहे. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. जा जा, सांगितलं ना. हो हो.
आता तर नजर ठेवणारच. कुठे शोधू आता? सखू तू असं का केलंस? अरे चा, काय सापडले हिला? जे शोधत होती ते की काहीतरी नवीन? ही तरी पिच्छा सोडत नाहीये चेटकीण. सखू उठ, सखू उठ. अहो काय ग, आरामात काय झोपतेस? तुला लाज नाही वाटत सखू? मी तिकडे तळमळतोय, क्षणोक्षणी तुझी आठवण काढतोय आणि तुला त्याची फिकीरच नाहीये ना? म्हणजे मी रागाच्या भरात काही बोलायचं सुद्धा नाही आणि तू अशी विचित्र वागतेस, त्याचं काय? मी सगळं झेलतो ना सखू, मग माझं बोलणं इतकं मनावर घ्यायचं का? तिकडे तिकडे आपला नवरा कसा जगतोय हा विचार नाही येत तुझ्या मनात? मान्य, मी कधी कधी रागावतो, तुझ्यावर चिडतो, पण प्रेमही तितकंच करतो ना ग सखू. किती विचित्र प्रसंग आलेत, पण माझ्या प्रेमात कधी कमतरता आली का सखू? पण तुझं काय? तुला कुठे आहे परवा? मीच तुझा विचार करत बसायचं, पण तुला माझी किंमत नाही की परवा नाही, हो ना? ठीक आहे, ठीकच आहे. वाग सखू, तुला हवं तसं वाग तू. अहो अहो ऐका ना हो माझं. अहो 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 ऐका ना हो. धनी, हवा ऐकलत का? सकू उठली का बघा बरं. आलो आलो. हा, लकुमन रंगत आता. अगं सकू रडती कशा बाई? सखू काय झालं माय? मला मला माझ्या आऊंकडे जायचं ते आत्ताच्या आत्ता. मला मला माझ्या सासरे जायचंय. मला जायचंय.